आज 2 दिवसातून व्हिडिओ येतोय कारण थोडंसं काम असलं की मग वेळ भेटत नाही एडिटिंगला वगैरे. तसंच झालेलं. मग तर इथं आज मी हा नॅचरल सोप बनवला आहे. यामध्ये मसूरची डाळ, तांदूळ, भरपूर सगळ्या गोष्टी, मुलतानी माती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला रोज लावणं होत नाही. तर असं एकदा बनवून ठेवलं तर आता मी एकच सोप बनवते. त्यानुसार हे मी थोडंसं प्रमाण घेतलं आहे. किती सोप बनवताय त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता. आणि नॅचरल सोप म्हटल्यानंतर ह्यामध्ये कोणत्या नॅचरल गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत, ज्या स्किनसाठी चांगल्या आहेत, त्या तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हा सोप बेस ऑनलाईन मागवलेला होता. तर एक सोप बेस म्हणजे एकच सोप बनवायचा आहे, त्यानुसार हे मी कट करून घेते. थोडंसं बारीक कट केलं तर लवकर मेल्ट होतं, कारण डबल बॉइलिंग मेथडनं हे मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या कोणत्या गोष्टी आता आपल्याला कसं मुलतानी माती असेल किंवा डाळीचं पीठ झालं तरी असं तांदूळ असेल त्याचं पीठ पण राईस फ्लोअर पण स्किनसाठी चांगलं राहतं. तर असं रोज लावणं होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सोप बनवून वापरू शकता. आणि सोप बेस एकदा घेतला तर हे भरपूर दिवस जातं आणि एवढं जास्त महाग पण नाही आहे ते. तर डबल बॉइलिंग मेथडनं हे मेल्ट करून घ्यायचं. तर एका वाटीत इथं मी मुलतानी माती घेतलेली आणि बारीक केलेलं मसूरच्या डाळीचं आणि तांदळाचं ते मिश्रण टाकलेलं आहे. कॉफी टाकलेले, व्हिटॅमिन ई आहे ते ईच्या कॅप्सूल, ते आपण नंतर ॲड करायचे आहेत. हे आपण गरम करतानाच यामध्ये टाकायचं आहे. इथं आता मी बेसन पीठ टाकलं नाही, मसूरच्या डाळीचं घेतलेलं आहे. तुम्हाला बेसन पीठसुद्धा टाकायचं असेल तर 1 चमचा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणि सोप बेस ॲड केल्यामुळं ना असं आपण मिश्रण हे बनवून ठेवतो पण ते खराब होतं. सगळ्या डाळीच वगैरे, हळद पण यामध्ये थोडीशी टाकलेली आहे मी. तांदूळ, मसूरची डाळ, तांदूळ, मुलतानी माती, थोडीशी हळद आणि हे आहे ते व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल. रोज वॉटर टाकायचं असेल तर टाकू शकता, ग्लिसरीन टाकायचं असेल तर टाकू शकता. पण सोप बेसमध्ये ग्लिसरीन होतं त्यामुळे ते मी वरून ॲड नाही केलं. आणि 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल एका साबणासाठी आपल्याला बास होतात. आणि सोप बेस नसेल तर ना तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा हे काढलं तरी चालतं. आणि एक 10-15 मिनटामध्ये नॉर्मल म्हणजे ह्याच्यावरती फ्रीजमध्ये न ठेवता हे सेट होऊन जातं. आता नंतर लक्षात आल्या आपण गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर त्या थोड्याशा त्यामध्ये मिक्स केल्या असत्या तरी झालं असतं. नंतर सगळं मुलांचा नाश्ता वगैरे करून दिला होता. नंतर हा सोप बनवला, पसारा सगळा, भांडी वगैरे आवरून घेतली आणि एक 15 मिनटामध्ये हा सोप छान सेट झाला आहे. आता आपण इतर साबण वापरतो ना नेहमीच्या, त्याला जसा जास्त फेस होतो तसा एवढा ह्याला होत नाही, पण होतो. पण ही साबण वापरताना ना आपल्या चेहऱ्याला लावल्यानंतर एक 5 मिनटं तर राहू द्यायची, कारण यामध्ये आपण डाळी, तांदूळ किंवा मुलतानी माती आहे तर त्याचा इफेक्ट होईपर्यंत थोडा वेळ राहू द्यायची. लगेचच लावायचं आणि धुवायचं असं करायचं नाही. एक 5 मिनटं तरी ती चेहऱ्यावरती राहू द्यायची. जास्त याचा फेस होत नाही कारण यामध्ये कोणतं केमिकल वगैरे नसतं त्यामुळं. पण हा नॅचरल सोप फेसवॉश वापरण्यापेक्षा स्किनसाठी चांगले आहेत. तर हा ज्या दिवशी शिवरात्री होती ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सकाळचं अगोदर सगळं देवघर स्वच्छ करून घेतलं, सगळं देव वगैरे उजळून घेतलं होतं, कलश वगैरे घासून सगळं हे. अगोदर त्या दिवशी कसं स्वयंपाक नसतं, खिचडी बनवायची असते त्यामुळं तरी अर्धा स्वयंपाक करायचा होता. पण मुलांना सुट्टी असल्यामुळं सकाळची छान अशी देवपूजा झाली. नंतर इथं साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी बटाट्याची साल काढून ना तो त्या तुपामध्येच परतून घेतला, थोडंसं मीठ टाकून तसा शिजवून घेतला. नंतर हिरवी मिरची टाकली, थोडीशी बारीक केलेली आणि थोडीशी कट करून पण टाकली. मुलांना पण खिचडी खायची होती, मग जास्त तिखट झाल्यावर ते खात नाहीत म्हणून. आणि एका इकडच्या तव्यावरती रताळ शिजण्यासाठी ठेवलेली. बिना पाण्याची अशी तव्यावरती रताळ शिजवलेली ना ती छान लागतात, अशी पानसट वगैरे होत नाहीत. मग यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाकून एक 5-7 मिनटं तरी ह्याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे खिचडी छान मऊ होते. दही पण रात्रीच लावून ठेवलेलं होतं, एकादशी आहे म्हणजे ताक पण करायचं होतं. पण अगोदर दही होते. आता सगळं झाल्यानंतर ताक करूया म्हटलं. जान्हवीला आहे साखर टाकूनच दही लागतं. आणि ना मी हे आत्ताच पापड केलेले होते साबुदाण्याचे, साबुदाणा न शिजवता.
पण ना ते थोडेसे चिरले म्हणून मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही. पण हे पापड एवढे छान झालेले, यामध्ये बटाटा नाही काय नाही, फक्त साबुदाणा आणि मीठ. साबुदाणा रात्री भिजत घातला, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं, अजून 1-2 तास ठेवलं आणि नंतर ते ना मिक्सरमध्ये बारीक करून डायरेक्ट ह्याच्या प्लॅस्टिकच्या कागदावरती घातलं. पण मला वाटतं ते जरा पातळ झालं का काय झालं म्हणून थोडंसं असं क्रॅक गेलं, त्यामुळं ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही. मला वाटलं असं यामध्ये काय चूक झाली तर तुमचं पण बिघडायला नको म्हणून. ज्यावेळी परफेक्ट येतील त्यावेळी मी दाखवेल. पण अगदी छान झालेले हे पापड, एकदम पांढरे शुभ्र आणि खूप खुसखुशीत असे तयार झालेले. फक्त साबुदाणा आणि मीठ एवढंच यामध्ये होतं. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. तर हे एकादशीचा उपवास असतो तो सोडण्यासाठी मग इथं वांगी भरपूर निघालेली झाडाला, तर म्हटलं मिठाचं वांगं करूया. तर इथं सगळं मसाला वगैरे मिक्स करून घेतलं. मिठाच्या वांग्यासाठी जे काय असतं ते तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा तयार केलेला मसाला यामध्ये भरून वांगी थोडा वेळ परतून घ्यायची आणि मग थोडंसं पाणी टाकून वरून पण ताट ठेवून त्यामध्ये पाणी ठेवलं ना, वाफेवरती पटकन शिजतात वांगी. झाडाला तर भरपूर वांगी निघतात, त्यामुळं वांग्याच्या सारख्याच वेगवेगळ्या रेसिपी चालू राहतात आता. आणि ताजी वांगी ना झाडासनं तोडून आणलेली आणि त्या वांग्याची भाजी केलेली चवसुद्धा छान राहते. तर थोडंसं पाणी असं टाकले आणि वरून ताटामध्ये पण थोडंसं टाकते म्हणजे पटकन शिजतं वाफेनं. नंतर ताक केलेलं होतं, तर आता तूप लगेच म्हणजे थोडं जरी लोणी असलं तर ते लगेच करून घेते. तसं ठेवलं तर नंतर त्याचा वास येतो म्हणून. आणि नंतर हा आताचा आज मुलं शाळेतनं आल्यानंतर मग त्यांना सँडविच खायचं होतं. तर बटाट्यामध्येच सगळं कांदा टोमॅटो काकडे असं मिक्स केलं आणि ब्राऊन ब्रेड होता, तर त्यावरती हे लावून शाळेतनं आलं तरी ना रोज आल्यावर म्हणजे त्यांना वेगळं वेगळं हवं असतं. नाश्त्याचाच प्रकार पण त्यांना असं पोहे आणि उपमा असं रोज आवडत नाही, तर असलं काहीतरी थोडंसं वेगळं पाहिजे असतं शाळेतनं आल्यानंतर. एकतर त्यावेळेला त्यांना भूक चांगली लागलेली असते आणि मग चांगलं पाहिजे असं त्यांचं रोजच राहतं. मग थोडंसं हेल्दी पण होईल आणि त्यांच्या पण आवडीचं होईल असं काहीतरी रेसिपी मग रोज संध्याकाळच्या वेळेला नाश्त्याचा प्रकार चालू असतो. 4 वाजता येतात. तर हा दोन्ही बाजूनं मग तूप लावून खरपूस भाजून घेतलं की छान होतात असे पण सँडविच. यात आता तुम्हाला मेयोनीज वगैरे लावायचं असेल ते पण लावू शकता. चीज टाकलं तरी पण अजून चालतं. आपल्या हे नाही गोष्टी तर आपण ॲड करू शकतो. तो मैं पीऊंगा बनाना शेक. बाय बाय.